लक्ष द्या, 3 टाईपचे गेट आहेत. 3 टाईपचे गेट आहेत. बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट अँड डिराइव्ह गेट. कोणकोणते? बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट अँड डिराइव्ह गेट. बेसिक गेट म्हणजे काय? जे बेसिक आहेत, मूलभूत आहेत. तर 3 टाईपचे मूलभूत गेट आहेत. एक कोणतं आहे? नॉट गेट, दुसरं अँड गेट आणि ऑर गेट. नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट. त्याच्यानंतर युनिव्हर्सल गेट आहेत. त्याला युनिव्हर्सल गेट का म्हणायचं आहे? कारण त्यापासून आपण सगळे गेट बनवू शकतो, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? युनिव्हर्सल गेट म्हणायचं आहे. ओके. तर नॅन गेट आणि नॉर गेट कसे आहेत? युनिव्हर्सल गेट आहेत. नॅन गेट आणि नॉर गेट कसे आहेत? युनिव्हर्सल गेट आहेत. आणि डिराइव्ह गेट जे ह्या गेटपासून बनतात त्याला आपण काय म्हणतो? डिराइव्ह गेट म्हणतो. ओके. तर आता आपल्याला काय बघायचं? त्याचं सिम्बॉल, त्याचं एक्सप्रेशन आणि ट्रूथ टेबल, ह्या 3 गोष्टी बघायच्या. काय काय बघायचं आहे? सिम्बॉल, एक्सप्रेशन अँड ट्रूथ टेबल. तर बघा, असा पण प्रश्न येतो, वाय नॅन गेट और नॉर गेट आर नोन ॲज युनिव्हर्सल गेट. नॅन गेट आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट का म्हणतात? असा पण प्रश्न असतो परीक्षेमध्ये. मागच्या वेळेस आला होता. का म्हणतात? वी कॅन कन्स्ट्रक्ट एनी गेट विथ द हेल्प ऑफ नॅन गेट अँड नॉर गेट, सो दॅट्स वाय इट इज नेम्ड ॲज युनिव्हर्सल गेट. नॅन गेट आणि नॉर गेटपासून आपण कोणतेही गेट बनवू शकतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल गेट असं म्हणायचं. तर परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्ट नॅन गेट, नॉर गेट, कन्स्ट्रक्ट बेसिक गेट बाय युजिंग नॅन गेट आणि नॉर गेट, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. तर बघा, नॉट गेट. नॉट गेट काय आहे? काय करतं रे नॉट गेट? नॉट गेटला इन्व्हर्टरसुद्धा म्हणतात. काय म्हणतात? इन्व्हर्टर म्हणतात. ते काय करतं आहे? इन्व्हर्ट करतं आहे. ते काय करतं आहे? इन्व्हर्ट करतं आहे. हां. तर ए इनपुट दिलं तर त्याचा इन्व्हर्ट करण्याचं काम आउटपुटला करतं आहे. समजा 0 दिलं तर 1 करतं आहे, 1 दिलं तर 0 करतं आहे. त्याला काय म्हणतो आपण? नॉट गेट म्हणतो. आणि त्याचा सिम्बॉल अशा पद्धतीने असतो. ओके. आता हे डायोडसारखं झालं आहे, असं नसते, फक्त एवढंच असतं. येतं लक्षात? आता बघा, अँड गेट, ए अँड बी, तर वाय इज इक्वल्स टू ए अँड बी. इथं काय करतं रे? लॉजिकली मल्टिप्लिकेशन. इथं काय होतं आहे? मल्टिप्लिकेशन. आता 0 × 0 0, 0 × 1 अँडिंग, 0 × 1 0 × एनिथिंग 0, मल्टिप्लिकेशन 0च येणार आहे. आता 1 × 1 1. तर हे लॉजिकली मल्टिप्लिकेशन करतं आहे. काय करतं आहे? मल्टिप्लिकेशन. आणि ऑर गेट काय करतं आहे? ॲडिशन करतं आहे. काय करतं आहे? ॲडिशन. तर 0 0 0, 0 1 1, 1 0 1, 1 1 1, 1 1 काय? 1. कॅरीची कंडिशन इथं नसते. तर लॉजिकली ॲडिशन करते. ओके. तर याला ऑर गेट म्हणायचं आहे. आता नॅन गेट काय आहे? वाय इज इक्वल्स टू ए × बी, म्हणजे हा जो आहे याचा इन्व्हर्ट केलं आहे. याचं काय केलं आहे? इन्व्हर्जन. तर इन्व्हर्जन ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके. इन्व्हर्जन ऑफ अँड गेट. अँड गेटचं इन्व्हर्जन केलं तर काय बनतं आहे? नॅन गेट. आता नॅन गेटला काय रे? दिसायला फक्त सारखं इथं गोल आहे. फक्त गोल म्हणजे काय? त्याचं निगेटिव्ह इन्व्हर्जन. याचं निगेटिव्ह हे. त्याच्यानंतर ऑर गेटचं निगेटिव्ह हे. इथं काय केलं आहे? 1, हे 0, म्हणजे हे सेमच आहे, फक्त इथं काय आहे? गोल आहे. आणि गोल काय करतं आहे? निगेटिव्ह किंवा इन्व्हर्जन दाखवतं आहे. येतं लक्षात? सो दीज आर द बेसिक गेट. त्याच्यानंतर हे युनिव्हर्सल गेट आहेत आणि हे काय आहे? डिराइव्ह गेट आहेत. येतं लक्षात? तर रिमेनिंग पार्ट विल डिस्कस इन नेक्स्ट एपिसोड.